मराठी सिनेसृष्टीमध्ये असे खूप कमी दिग्दर्शक आहेत जे खरंच एखाद्या चित्रपटातून खरी परिस्थिती काय ती मांडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातलाच एक दिग्दर्शक म्हणजे प्रवीण तरडे। आता त्यांची एक मुलाखत किंवा ते एक जे भाषण होतं ते खूप जास्त व्हायरल होते सोशल मीडियावर। त्या मुलाखतीबद्दल त्या भाषणाबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि अशा लोकांची आपल्या मराठी सिनेसृष्टीला का गरज आहे याबद्दलचं माझं वैयक्तिक मत देखील मी या व्हिडिओमध्ये मांडणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, अशाच नवीन नवीन विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेच्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस। नुकताच रेडिओ सिटीचा एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये प्रवीण तरडे स्वतः गेले होते। त्याच्यामध्ये त्यांनी धर्मवीर 2चं प्रमोशनसाठी खरं तर गेले होते, पण त्याच निमित्ताने त्यांनी त्यांचे अपकमिंग प्रोजेक्ट जे काय असतील, भविष्यातील कोणत्या चित्रपटांवर ते काम करतात त्या सर्व गोष्टी त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितल्या। त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते प्रामुख्याने सगळ्या चित्रपटांच्या सिक्वेल्सवर काम करतात। आता 27 सप्टेंबरला धर्मवीरचा भाग 2 येणार आहे, तो पण सिक्वेल असणार आहे। त्यासोबतच त्यांनी अनाउन्समेंट केल्यानुसार मुळशी पॅटर्नचा सिक्वेल मुळशी पॅटर्न 2 आणि त्यासोबतच देऊळ बंदचा देखील सिक्वेल देऊळ बंद 2 याची त्यांनी घोषणा केली। आता या सगळ्या चित्रपटांची घोषणा करत असताना त्यांच्या मनात कोणत्या गोष्टी चाललेल्या असतात किंवा आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये काय कल्चर चालू आहे, सगळ्या गोष्टींवर त्यांनी भाष्य केलं। त्याची त्यांनी एक गोष्ट खूप जास्त महत्त्वाची सांगितली, भयानक वास्तव जे असतं किंवा खरी परिस्थिती जी काय असते ती दाखवणं खूप जास्त महत्त्वाचं असतं। हे फालतू लव्ह स्टोरी दाखवून वगैरे काही फरक पडत नाही, लोकांना ते जास्त आवडत देखील नाहीये। आणि त्याच अनुषंगाने अशा खूप महत्त्वाच्या विषयांवर प्रवीण तरडे नेहमी चित्रपट बनवत असतात। त्यांनी हे देखील सांगितलं की मुळशी पॅटर्नमध्ये मी शेतकऱ्याची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यासोबतच देऊळ बंद मध्ये आपलं अध्यात्म आणि विज्ञान कसं एकमेकांना जोडले गेले या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला होता। आता याच गोष्टींना पुढे ढकलत मुळशी पॅटर्न 2 मध्ये वाळू माफिया जे काय या गोष्टींबद्दल सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न प्रवीण तरडे करणार आणि देऊळ बंद मध्ये शेतकऱ्याची आणि एका देवाची जी काही गोष्ट असेल ती दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आता खरं तर त्यांचा चित्रपट येतो तो म्हणजे धर्मवीर भाग 2। या चित्रपटामधून धर्मवीर आनंद दिघे यांचा इतिहास दाखवण्यात येणार आहे। त्यांचा खरं तर पार्ट 1 खूप जास्त गाजला देखील होता। आता अनेकांनी अशा टीका देखील केल्या की हा चित्रपट जो आहे तो राजकारणाच्या दृष्टिकोनातून बनवण्यात येत आहे। मला देखील तसं वाटतंय, कारण की विधानसभाच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत खरी परिस्थिती मांडण्याचं धाडस प्रवीण तरडे हे त्यावेळी करतात, हे खूप त्यांचं कौतुक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी भाषेवर असलेलं त्यांचं प्रेम किंवा मराठी सिनेसृष्टी पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा असलेला प्रयत्न हा खूप जास्त उत्तम आहे। ती जी विचारसरणी आहे किंवा हा जो माइंडसेट आहे ना तो खूप जास्त गरजेचा आहे आपल्या मराठी सिनेसृष्टीला। उगाचच लव्ह स्टोरी किंवा एखादी कॉमेडी दाखवण्याच्या नादात जास्तच वल्गर कुठतरी आपली मराठी सिनेसृष्टी होत चालली आहे का, किंवा लव्ह स्टोरी तेच रिपीटेड करून मराठी प्रेक्षक मराठी सिनेमा पाहायलाच जाणं बंद झालेलं आहे। त्यामुळे असे काही चित्रपट पुढे घेऊन येणं खूप जास्त गरजेचं आहे। प्रवीण तरडे हे मराठी सिनेसृष्टीमधील गेम चेंजर ठरू शकतात का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं वैयक्तिक मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद। आणि लवकरच नवरा माझा नवसाचा पार्ट 2 देखील येणार आहे, त्याबद्दल देखील मी माझं वैयक्तिक मत या व्हिडिओमध्ये मांडले। त्या व्हिडिओ क्लिक करून तो देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता। जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धन्यवाद।